प्राथमिक शाळेत जाण्यासाठी पायपीट करणारी ही मुलं. खरं तर शिक्षण हक्क कायद्यानुसार 1 किलोमीटरच्या आत शिक्षण मिळायला पाहिजे, पण ही मुलं 3 किलोमीटर पायी जात शाळा गाठतात, ते देखील जंगलाच्या रस्त्याने. बस वगैरे काय नाही, पायी पायी जाते. लय त्रास होते. कवा जाते, पाणी पाऊस आला तर मग घरीच राहते. भीती तर वाटतेच. शिकून येतपर्यंत भीती वाटत राहते. दिवसभर शाळेत राहते, पण येता वेळेस त्रास होते त्याला. आपल्या मुलीला कीर्तीला शाळेत जाताना होणारा त्रास सीनू सांगतात. ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यातल्या कलगुडी गावचे रहिवासी आहेत. कलगुडी हे कोलाम आदिवासींचं गाव. गावात प्राथमिक शाळा नाही. मुलं 3 किलोमीटरवरती असलेल्या गणेरीच्या शाळेत पायी जातात. गावात 20 वर्षांपूर्वी वस्ती शाळा होती, पण 2005ला ती बंद पडली आणि मुलांची शिक्षणासाठी फरफट सुरू झाली. सीनू या वस्ती शाळेत शिकून आश्रम शाळेत गेले आणि 7वी पर्यंत शिकले. पण आश्रम शाळेतला स्वतःचा वाईट अनुभव पाहता त्यांना इतक्या लहान वयात मुलीला तिकडे पाठवायचं नाहीये. कशी येते तुझ्या गावावरून शाळेत तू इथं रोज? ते बस स्टॉपवर थांबतो आम्ही. सर येते आम्हाला नेते. आणि मग सर नसले तेव्हा मी पैदलच येतो. आता रस्त्याने जाताना शाळेत जाताना डुक्कर नाही दिसत का कधी? दिसते. मग भेव नाही लागत तुम्हाला? भेव लागते. आणि मग पायी पायी चालत येते कवा कवा ससा दिसते. हा, कवा कवा डुक्कर. मग पायी पायी येते तू तर मग पाय वगैरे नाही दुखत तुझे? दुखते. बाहेर जाऊन नाही आम्ही कुठंच नाही. गावात शाळा यावी यासाठी याच गावातले लेतू आत्राम सातत्याने मागणी करतात. शाळेसाठी नाही का मोजमापणी बी गेलेत, पण काही बांधले नाहीत, काहीच नाही. आता मग शाळा सुरू होईल म्हणून असं नाही का आमचं मागणी चालू आहे, पण काही आमच्याकडे लक्षच नाही देत आहे. मोठा मागायचं तर त्या दिवसात 4-5 वेळ येतात, पण कोणी काही शाळेचा विषयच काढत नाही. लेतू यांना शिकण्याची इच्छा असूनही प्राथमिक शिक्षणापलीकडे शिकता आलं नाही. आज मुलांच्या भवितव्यासाठी ते शाळेची मागणी लावून धरतात. कोलाम या आदिवासी गावातली ही स्थिती. तर यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी जामणीच्या सालेभट्टीत गोंड आदिवासींसाठी प्राथमिक शाळा खूप दूर आहे. गावात शिक्षणाची जिद्द आहे आणि म्हणूनच 200 लोकसंख्या असलेल्या या सालेभट्टीत 25 जण सरकारी नोकरीला लागलेत. त्यातले 8 जण शिक्षक झाले. पण आजच्या घडीला प्राथमिक शाळेसाठी इथली 17 मुलं आजूबाजूच्या 3-3 किलोमीटरवरती असलेल्या शाळेत जातात. माझ्या गावात पहिले वस्ती शाळा होती. आता वस्ती शाळा नाही, काहीच नाही. माझ्या गावात आता छोटी छोटी पुष्कळ मुलं आहे. त्या मुलांना काही मुलं अडकुलीला जातात, काही मुलं मार्कीला जातात, काही मुलं दुर्गापूरला जातात. बसनं सुद्धा मुलं जर जातो म्हटलं, एक महामंडळची बस आहे, त्यांना यांनी हाते थांबवलं दाखवला तरी त्यांनी थांबवत नाही. कारण त्यांचं असं म्हणणं आहे का पास नाही यांच्याकडे. आता पास काढण्यासाठी आता पालकाकडे तेवढे पैसे नाही सर मॅडम. पैसे नसल्यामुळे काय हे पास सुद्धा काढू शकत नाही. का त्यांनी कधी कधी 8 वाजता शाळेत पोहोचायला, शाळा 7 वाजता सुरू होते, त्यांचा 1-2 तास असाच जाते मॅडम. पालक म्हणून असं म्हणजे इथून घरून निघाल्यानंतर आम्हाला असं भीती वाटते का मुली व्यवस्थित शाळेत पोहोचल्या का नाही पोहोचल्या. आता आम्ही मोठे आहोत, आम्ही शेतात काम केलं तर आम्हाला वाघाची भीती वाटते. ते तर छोटे छोटे मुलं आहे ना. आता वाघ आता एवढ्या जवळ जंगल आहे आमच्या गावाला, आमच्या आजूबाजूला सर्वीकडे वाघाची दहशत आहे. कविता यांची मुलगी दुर्गापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाते. गावात शाळा नाही, मग तुझी ही दुर्गापूरची शाळा किती दूर आहे तुझ्या गावापासून? 3 किलोमीटर. मग तू जाते कशी शाळेत? लिफ्ट मागून. लिफ्ट नाही मिळाली तर पायी जाते. रस्त्यानं जेव्हा येते तेव्हा मग तुला भीती नाही वाटत रस्त्यानं कशाची? वाटते ना, जंगलाची. जंगलाची भीती वाटते? कसली भीती वाटते जंगलाची? जंगलात प्राणी राहतात म्हणून. कधी प्राणी आडवे झाले? कुठले प्राणी? हो झाले. कोणते प्राणी? डुक्कर. या गावातही पूर्वी वस्ती शाळा होती, पण 2009ला ती देखील बंद पडली. 2009 पर्यंत इथे वस्ती शाळा होती. सदर वस्ती शाळा ही विद्यार्थी संख्या पटसंख्या कमी झाल्यामुळे बंद करण्यात आली. विद्यार्थी माझ्या म्हणजे शाळेतून आल्यानंतर घरी बसायचे 1-2 तास अभ्यास करण्यासाठी, नाही का. असं जे होतं ते त्यांना आता करता येत नाही. आता बाहेर गावी जावं लागते. गावकरी सांगतात, वस्ती शाळेमुळे पूर्वी गावात असलेलं व्यसनाचं प्रमाण कमी झालं होतं आणि शिक्षणाची आस वाढली होती.
त्याचाच परिणाम म्हणून अनेकांना नोकरीही मिळाली. पण आता प्राथमिक शाळाही नाही. त्यामुळे मुलं कुठवर शिकतील याची चिंता गावकऱ्यांनाच नाही तर शिक्षकांनाही वाटते. ती वस्ती शाळेत शिकली, नंतर आम्ही गावातली मुलं असल्यामुळे गावात मुलगा म्हणजे राहू नये, त्यांचं शिक्षण व्हावं म्हणून गावातले शिकलेले मुलं आम्ही यवतमाळपर्यंत त्यांना पोहोचवण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळे ते अवेअरनेस आहे. परंतु सांगता येणार नाही ना, आम्ही जवळपास इथंच राहू याची गॅरंटी नाही. परंतु आमची बदली दूर झाल्या किंवा आम्ही गावात नसलो तर कालांतरानं हे पोरं पण शिकणं कमी होऊन जाईल असं वाटते. ही भीती आहे. 20 पटसंख्या नसल्यानं इथल्या वस्ती शाळेचं जिल्हा परिषदेच्या शाळेत रूपांतर झालं नाही. पण इथं शाळा करता येईल का यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं झरीचे गट शिक्षणाधिकारी खैरनार यांनी BBC मराठीसोबत बोलताना सांगितलं. गावात प्राथमिक शाळा नसणं हा फक्त या 2 गावांचा प्रश्न नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या 1650 गावांमध्ये प्राथमिक शाळा नाही. 1650 खेड्यांमध्ये प्राथमिक शाळा नसल्याचा मुद्दा जुलै महिन्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत उपस्थित करण्यात आला. हे वास्तव शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्वीकारलं सुद्धा. जिथे प्राथमिक शिक्षणाची सोय नसते तिथे आम्ही वाहतूक सुविधेचा लाभ देतो आणि त्यासाठी प्रति महिना 600 रुपयांप्रमाणे पैसे देतो, असं दादा भुसे यांनी उत्तरात सांगितलं होतं. पण ही गावं अशी आहेत की जिथे साधी ST महामंडळाची बस जात नाही किंवा शाळेपर्यंत जायला वाहतुकीचं इतर साधनही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जंगलातल्या रस्त्याने ये जा करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा 1650 शाळांविषयी सरकारची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी BBC मराठीने शिक्षण मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.